येतोय माझा बरोबर? सुरुवात करूया. सुखाभाव बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळ्यांगत मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करीत आहोत. 15 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने. यासाठी डावी नाकपुडी डाव्या हाताच्या अंगठ्याने बंद करूया. सहज बंद करायची. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. 15 स्ट्रोक द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. यथाशक्ती कृती. कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी उजवी नाकपुडी बंद करून घेऊया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 15 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात. 15 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर. श्वसन मार्गातला बदल डाव्या नाकपुडीमधला, त्याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार. ओ. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. माझ्या मागोमाग आपण बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. ओंकारं बिंदुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः.
ओंकाराय नमो नमः. आज गुरुवार आहे. आपण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित करूया. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनातल्या मनात आपल्या आद्य गुरूंचं स्मरण करूया. आपले आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु आहेत. त्यांचं स्मरण करूया आणि करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. लीन भाव भक्तिभाव मनामध्ये. आपल्या साधनेची आणि आपल्या दिवसाची सुरुवात आपण ओमच्या आशीर्वादाने घेत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बंद. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपल्याला सुरुवात उठून म्हणजे स्टँडिंग पासून करायची. त्यासाठी उठून उभं राहायचं. दंडशिखली मधली विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचा बोकलेट पकडायचं. मान मागे सैल सर सोडून देऊया. विश्रांती. आता दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ. बरोबर. आणि उजवा जो पाय आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घेऊन येईल. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे. बरोबर. आणि आता उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. सेपरेटली स्प्रेड करायचे. पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा. आपली पायाची बोटं आहेत ना ही ताणायची, स्प्रेड करायची आणि मग रिलॅक्स करायची. स्प्रेड करायची. थोडीशी पुढे आली मी म्हणजे तुम्हाला पायाची मुवमेंट दिसेल. बरोबर. रिलॅक्स करायची. आणि आता अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचा. जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचायचंय. जमीन रोटेशन न करता आधी अप अँड डाऊन वृत्ती करायची. स्वतःकडे खेचायचंय पाऊल. जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे खेचा. बरोबर. जमिनीकडे ताणा. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 बरोबर. 3 4 5 विरुद्ध बाजू. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली येते. सावकाश उजवा पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्या. आता ज्यांना उभं राहून करताना त्रास होत असेल त्याने टेबलवर बसून जरी ही कृती केली तरी चालेल. पुन्हा डावा पाय समोर आहे. आणि आता डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्या. सेपरेटली स्प्रेड करा आणि रिलॅक्स करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा म्हणजे तुम्हाला बॅलन्स व्यवस्थित साधता येईल. स्प्रेड करायचंय. रिलॅक्स करा. स्प्रेड करायचे. रिलॅक्स करायचे. बरोबर. स्प्रेड रिलॅक्स. आणि आता अँकल मधून डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचून घ्या. पाऊल जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे खेचायचं. जमिनीकडे ताणायचं. बरोबर. अप अँड डाऊन. आणि आता कृती करूया रोटेशनची क्लॉकवाईज. 1 फक्त पावला अँकल मधून पावलामध्ये हालचाल. 2 3. आता ज्यांना बॅलन्स जातो असं वाटेल त्यांनी एका हाताने भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाही. आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. 1 2 3 4 5. थांबायचं. डावा पाय पुन्हा खाली. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आणि आता आपण थोडंसं जम्पिंग करणार आहोत म्हणजे आपल्याला तिथल्या तिथे थोडीशी स्पॉट जॉगिंग, थोडीशी जलद मुवमेंट असेल. आता जे आपले हात कमरेवरती आहेत ना ते आता समोर घ्या. थोडेसे फोल्ड करायचे.
बघा हाताचे तळवे जे आहेत ते जमिनीला समांतर आहेत आणि हाताची कोपरं जी आहेत ती आपल्या शरीराच्या जवळ आहे. बरोबर. आणि आता समोर उजवा पाय फोल्ड करायचा, त्याची मांडी उजव्या पावलाला त्याची मांडीचा भाग जो आहे तो उजव्या तळ हाताजवळ येईल. मग तो पाय खाली, मग डावा पाय फोल्ड करायचा, ती मांडी डाव्या तळ हातावरती. ठीक आहे. अशा प्रकारे थोडीशी जलद मुवमेंट करायचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 बरोबर. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर. थांबायचं. थोडा वेळ हात खाली येऊ दे. आता ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांची ही कृती करताना श्वासाची गती वाढू शकते. मग त्यांनी काय करायचं, नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडायचा. फुंकर मारल्याप्रमाणे श्वास सोडायचा. ठीक आहे. आता आपण काय केलं, गुडघे समोरच्या बाजूने वरती घेतले बरोबर. आता आपल्याला आपल्या पायाच्या टाचा ज्या आहेत ह्या सीटला लावायच्या आहेत. तर इथे आपल्याला इंजिन लावून करायची. तर ही कशी करायची बघा. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. ठीक आहे. दोन्ही हात फोल्ड करा. दोन्ही हात फोल्ड म्हणजे गाडीचं चाक कसं असं असं चालतं, तशी आपल्याला कृती करायची बरोबर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, हाताच्या मुठी वळून घेतलेल्या आहेत. आणि आता उजवा हात सरळ करा, डावा पाय फोल्ड करा. उजवा हात सरळ करा समोर, डावा पाय मागून फोल्ड करा. बरोबर. उजवा हात समोर, डावा पाय फोल्ड. हा. आणि बघा टाच आपल्या सीटच्या जवळ आली. त्याच्यानंतर उजवा हात पुन्हा फोल्ड, डावा हात सरळ आणि उजवा पाय फोल्ड करायचा. बरोबर. हा. अशी ही थोडीशी कृती आपल्याला जलद करायची आहे. ठीक आहे. विरुद्ध बाजूने एक हात सरळ, दुसरा पाय फोल्ड, दुसरा हात सरळ, त्याच्यानंतर त्याचा विरुद्ध पाय फोल्ड. ठीक आहे. इंजिन दाखव. बरोबर करते. बरोबर. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर. छान. थांबायचं. आज आपला पहिला दिवस आहे. कृती लक्षात येण्यासाठी आपण अगदी स्लोली केले. पण हे जे सगळे आपण आता व्यायाम केले ह्याला स्थूल व्यायाम म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये थोडीशी स्पीड आपल्याला कव्हर करायचा असतो. पण आज आपल्याला फक्त कृती लक्षात घेण्यासाठी मी थोडेसे स्लो घेते. पुढच्या वेळेपासून आपले थोडेसे जलद असते. पुन्हा श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने श्वास सोडा. फुंकर मारल्याप्रमाणे श्वास सोडायचा आहे. विश्रांती थोड्या वेळ. आणि आता आपण करणार आहोत आपल्या कमरेचं थोडस आपल्याला व्यायाम करायचे म्हणजे फॉरवर्ड बेंड बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. तर आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि ही पकड जी आहे ही आपल्या माकड हाडाची म्हणजे सगळ्यात जो शेवटचं हाड आहे ना तिथे ठेवायची. ठीक आहे. हा सगळ्यात शेवटचं हाड आहे तिथे बरोबर. आता ज्यांना वाटतंय की आपला बॅलन्स जाईल, आपल्याला पायांमध्ये नीट उभं नाही राहता येत आहे, तर त्यांनी थोडस पायामध्ये अंतर घ्या. अगदी 2 ते 3 इंच एवढं अंतर घ्या आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय जुळलेले ठेवा. आता मी थोडीशी क्रॉस होतीये. ठीक आहे. आणि आता श्वास घेत आपल्याला थोडासा बॅकवर्ड बेंड द्यायचा आहे. श्वास घेत थोडस मागे झुकायचं, चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत पुढे झुकायचं. आपला चेहरा जमिनीला समांतर. बरोबर. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी ही करताना थोडस काळजी घ्या, यथाशक्ती प्रयत्न करा. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बघा इथे आपल्या कमरेला कसा स्ट्रेच आणि ताण आणि दाब मिळतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी यायचंय, थांबायचंय. बरोबर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन जाळी श्वासाकडे
आता पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एरोप्लेन विमान कसं हवेमध्ये उडतं तशी आपल्याला कृती करायची. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, दोन्ही हात जमिनीला समान. ठीक आहे. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचं, एकदा डावीकडे. तर जसं आपल्याला हात जे आहेत हे असेच सरळ ठेवायचे आहेत. फक्त आपल्याला एकदा उजवीकडे झुकायचं आणि एकदा डावीकडे. बघा या प्रकारे. 1, 2, 3. बरोबर. आणि इथे बघा आता तुमच्या साइड वेस्टला कसा छान ताण मिळतो ना, तो तो लक्षात घ्यायचा आहे. आता ज्यांना वाटतं की पायांमध्ये आपल्याला जुळवून बॅलन्स जातोय, तरी थोडंसं अंतर घ्या पायामध्ये. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात आपले हातांची तळवे जमिनीला समान. आणि आता सुरुवात करूया एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1, 2, 3. छान. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. थांबायचंय. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि खाली. टाळी वाजवायची आहे, खाली घ्यायची. पूर्ण खाली घ्या. वर टाळी द्या, खाली घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. थांबायचंय. विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत एक पादतोलासन. तर आता हे जे आहे हे आपल्याला बॅलन्सिंग आसन आहे. याला कुठलेही कॉन्ट्राइंडिकेशन वेगळे असे नाहीयेत. फक्त जर गुडघा जास्त दुखत असेल तर मग करताना काळजी घ्यायची आहे. आता इथे एक छोटंसं बाळ पण दिसतंय, त्यांनी पण हे आसन केलं तरी चालेल. कारण की हे लहान मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. बिकॉज आपली जी क्षमता आहे म्हणजे आपली जी कॉन्सन्ट्रेशनची जी क्षमता आहे ती आपली सुधारते. आपला बॅलन्स आपल्याला व्यवस्थित साधता येतो. तर सुरुवात करूया. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता इथे आपल्याला बॅलन्स आपला साधायचा आहे. त्यामुळे एका बिंदूकडे आपली नजर केंद्रित करून ठेवायची. म्हणजे आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित साधता येतो. दोन्ही हात आता पुन्हा खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहेत. आणि आता उजवा जो पाय आहे तो वर घ्या. उजवा पाय वर घ्या. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बरोबर. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता आपल्या संपूर्ण शरीराचा भार जो आहे हा डाव्या पायावर शिफ्ट होतो. उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पूर्णपणे आपल्या दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत. त्यामुळे आपला शोल्डरच्या इथे आपल्या पाठीच्या कण्याला आलेला जो काही ताणदाब आहे त्याकडे लक्ष. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1, 2, 3, 4, 5. उलटचा उजवा पाय, दोन्ही हात थोडा वेळ खाली आणि विश्रांती. कारण की आपला संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर शिफ्ट झाला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, हातांची 5ही बोटं जुळलेली. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलून घ्या. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. छान. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर. पापड्यांची कमीत कमी उघडझाप केली ना की बरोबर आपल्याला बॅलन्स साधता येतो. आणि आता इथे थांबूया थोडा वेळ. श्वासाकडेही लक्ष. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. छान. सावकाश डावा पाय, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आज आपण शिकणार आहोत हस्त उत्तानासन आणि हस्तपादासन. ही 2 नवीन आसनं. तर ही जी आसनं आहेत ही आपल्या सूर्य नमस्कारामधल्या 2 स्टेप्स आहेत. तर ही कशी करायची लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. सुरुवातीला आपण आधी बेसिक कृती करूया आणि त्याच्यानंतर थोडंसं जे आयडियल जी स्थिती आहे ती बघणार आहोत. तर आता बेसिक कृती कशी करायची बघून घेऊया. त्याच्या आधी याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांचं कुठल्याही प्रकारची ऑपरेशन झालं असेल पोटाचं, त्यांनी पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे.
त्याचबरोबर ज्यांना मायग्रेन किंवा वर्टिगोचा त्रास आहे, म्हणजे पुढे झुकल्यानंतर डोकं दुखतं, चक्कर आल्यासारखं होतं, तर त्यांनी सुद्धा ही आसनं करणं टाळायचं आहे. हृदयविकार, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी झाली असेल, तर ही आसनं करणं टाळायचं आहे. तर आता बघूया हे कसं केलं जातं. ज्यांना ब्लड प्रेशरचा सुद्धा त्रास आहे, त्यांनी सुद्धा पुढे झुकणारी आसनं टाळायची. तर आता आपण आधी बघणार आहोत हस्तपादासन. तर इथे काय करायचंय, उजवा जो पाय आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. तो गुडघ्यातनं सरळ असेल, उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे येईल. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जेव्हा आपण हात वर नेतो त्याला हस्त उत्थान म्हणजे वरती नेणं, उत्तानासन म्हणतात. त्याच्यानंतर एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. बॅकवर्ड बेंड आता मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. उजवा पाय बघा 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घेतलाय. त्याच्यानंतर एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करायची. बघा सावकाश लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. आपले दोन्ही हात जे आहेत हे उजव्या पावलाच्या बाजूला, समजा आपले हात जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. उजवा जो पाय आहे हा आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आहे आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. हस्तपादासन म्हणजेच काय, तर आपले हात जे आहेत हे आपल्या पावलाच्या बाजूला येतात म्हणून ह्याला हस्तपादासन म्हणतात. इथे आपल्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात, त्यामुळे तिथल्या व्हेरिकोज वेन मोकळ्या होतात. पोटावरती दाब येतो. आधी कृती बघा आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. त्यानंतर उलट चाल करताना आपल्याला तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचंय, कारण की रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून कुठेही हात वर न घेता आपल्याला उलट चाल सावकाश करायची. ठीक आहे, लक्षात आलंय? आणि मग ही सेम कृती आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया मग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता उजवा जो पाय आहे तो 1 फुटापर्यंत पुढे घ्या. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे. बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जा. हस्त उत्थानासन. बरोबर. आणि आता एक श्वास घ्या. थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास घेत घेत थोडासा बॅकवर्ड बेंड. आपला चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. आणि आपले दोन्ही हात आपल्या पावलाच्या उजव्या पावलाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. जर हात पोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे रिलॅक्स ठेवा, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता बघा उजव्या पायाचे संपूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले आहेत. पोटावरती आपल्या प्रेशर आहे, पाठीचा कणा फॉरवर्ड बेंड झालेला आहे, त्यामुळे तिथे ताण येतो. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. यथाशक्ती थांबायचं आहे. श्वास चालू आहे. आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश तिथल्या तिथे सरळ. खूप छान. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येऊ दे. विश्रांती. थोडा वेळ विश्रांती घ्या. जाणीव आपल्या उजव्या पायाकडे आणि त्या भागाकडे घेऊन जायची आहे. तिथे आलेला ताण, दाब, त्याकडे लक्ष. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन या. गुडघ्यातनं सरळ असेल. बरोबर. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. अगदी सावकाश. आपले हात आता डाव्या पावलाच्या जवळ जातील किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती कृती. आणि आता बघा डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. डाव्या ओटी पोटावरती प्रेशर आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. उलट चाल करताना
सावकाश, तिथल्या तिथे सरळ व्हा, अगदी सावकाश. हात वर नाही घ्यायचे, हात तसेच ठेवायचे खाली आणि तिथल्या तिथे सरळ व्हायचं कमरेत. थोड्या वेळ विश्रांती. आणि आता आपण करूया पूर्ण हस्तपादासन. म्हणजे आता दोन्ही पाय जुळलेले. आता ज्यांना बॅलन्स जातोय असं वाटेल त्यांनी थोडंसं पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास घेत घेत थोडासा बॅकवर्ड बेंड, चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत पुन्हा एकदा लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करा. बरोबर. आता आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही पावलांच्या जवळ जातील किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण गुडघे फोल्ड करतो, तर तसं न करता आपल्याला गुडघे सरळ ठेवायचे. खूप छान. आणि आता बघा इफेक्ट दोन्ही पायांवरती आता आपल्याला जाणवतोय. यथाशक्ती थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश, तिथल्या तिथे सरळ. तिथल्या तिथे सरळ. विश्रांती. आता इथे तुमच्या पाठीच्या कण्याला एक्स्ट्रा स्ट्रेच मिळतो. विश्रांती. करूया हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. आपल्याला आपली कंबर जी आहे ते रोटेशन करायचंय. आधी उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडून आपण डावीकडे हिप रोटेशन करतोय. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता अँटी क्लॉकवाईज. आपले हात जे आहेत ना, कमरेचं हाड असतं बघा बाजूला, तिथे ठेवायचे. म्हणजे तुम्हाला बरोबर जाणवेल रोटेशन करताना. आता डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. हिप जॉईंट साठी अतिशय उपयुक्त आहे. बरोबर. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. अजून एक राऊंड. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच आहे. आता दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात समोर. दोन्ही हात समोर. बरोबर. आणि आता सावकाश खाली बसा. सावकाश हळूहळू पूर्णपणे खाली बसा. आपल्या मांड्यांचा पोटरीवरती प्रेशर येऊ देत. बरोबर. बरोबर. हाताचे तळवे जमिनीला समांतर. हा. आता हे जे आपण केलंय याच्याने आपले काफ मसल्स जे आहेत ते तिथे थोडंसं आपल्याला छान प्रेशर येतो. हात थोडेसे असे जमिनीला समांतर ठेवा. थोडेसे असे वर दिसतायत तर ते जमिनीला समांतर. बरोबर. 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 आणि आता सावकाश सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. सावकाश. विश्रांती. मान मागे सैलसर सोडायचे. विश्रांती. शयन स्थितीमधली 2 आसनं दाखवते. आधी बघून घ्या कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करूया. आज आपल्याला बघायचं आहे अर्ध द्रोणासन शयन स्थितीमधलं. आता ज्यांना पाठीचा मणक्याचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हे अर्ध द्रोणासन करणं टाळायचं आहे. ह्याचे फायदे असे आहेत की ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्याचबरोबर पोटाचा आपला भाग जो आहे हा वाढलेला असतो, तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर हे जे द्रोणासन आहे ते अतिशय उपयुक्त ठरतं. तर हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्यानंतर पोटावर पडून आज आपण बघणार आहोत सुलभ भुजंगासन. सुलभ भुजंगासन कॉन्ट्राइंडिक्शन, ज्यांची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. सुलभ भुजंगासनचे फायदे असे आहेत की हे सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त.
गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण मिळतो, त्यामुळे आपलं अन्न पचन सुधारतं. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तर ही दोन्ही आसनं आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. काल आपण उत्थित द्विपादासन केलं होतं, बरोबर? तुम्हाला आठवत असेल आपण दोन्ही पाय एकत्रित वर घेतले होते. आज आपल्याला तेच आसन पुन्हा करायचंय, फक्त पायांचं रोटेशन करायचंय. तर हे सगळी कृती मी आधी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करूया. आता ज्यांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी करताना कृपया काळजी घ्या. कुठेही अट्टाहास न करता कृती करा. जर दुखत असेल तर कृती करणं टाळा. तर आधी मी तुम्हाला दाखवतेय, की काल आपण जे उत्थित द्विपादासन म्हणजे दोन्ही पाय जे वर घेतले होते, त्यांचं रोटेशन कसं करायचं. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. काल आपण टप्प्याटप्प्याने पाय वर घेतले होते, म्हणजे दोन्ही पाय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 असे वर घेतले होते, बरोबर? आज आपल्याला यांचं रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. जेव्हा आपले पाय खाली जातील तेव्हा टाचा बघा जमिनीला लागू देत आणि मग पुन्हा वर घ्यायचे. या प्रकारे आपल्याला हे रोटेशन करायचंय पायाचं. आणि मग अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने गुडघ्यातनं सरळ ठेवून करण्याचा प्रयत्न करा. पोटावरती, ओटीपोटावरती आपला छान प्रेशर येतो. हे झालं रोटेशन. त्याच्यानंतर पुन्हा सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर, कुठेही डोकं न उचलता आपण पाय सावकाश जमिनीवर घ्यायचे आहेत. पुढचं आसन बघूया, द्रोणासन. आज आपण अर्ध द्रोणासन बघतोय, पूर्ण द्रोणासन पाहत नाहीये. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपल्या हातांचा स्टँड करायचा. म्हणजे काय, तर म्हणजे आपले हाताची जी कोपर आहेत त्यांच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलायची आहे. बघू या प्रकारे. आणि मग उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे, मग तो खाली. त्यानंतर डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, सावकाश डावा पाय खाली. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. आपण हातांचा आधार घेतलेला आहे आणि आपण अर्ध द्रोणासन करतोय, पूर्ण द्रोणासन नाहीये हे. आणि इथे नजर पुन्हा दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. आता इकडे तुम्हाला थरथर वाटली तर लगेच आसन सोडून द्या. उलट चाल करताना सावकाश आधी पाय जमिनीवर टेकवायचे आणि मग पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर. विश्रांती. ठीक आहे, ही दोन्ही आसनं कळली, रोटेशन आणि अर्धद्रोणासन. त्याच्यानंतर पोटावर पडून सुलभ भुजंगासन कसं करायचं हे पण बघून घेऊया. एका कुशीला वरून गालावर पडून विश्रांती, विपरीत शयन स्थितीमध्ये जी आपण काल पाहिली होती. आणि त्यानंतर सुलभ भुजंगासन बघा, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपलं कपाळ जे आहे हे आता जमिनीवर आहे. हातापायांचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने आहेत. ही कृती आपली पक्की झाली की दोन्ही हात फोल्ड करायचे, हात दुमडायचे आहेत. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पाय मागून जुळलेले आहेत. आणि त्यानंतर आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचं. नजर आपली सिलिंगकडे. बघा हाताची कोपरं कुठेही वर उचललेली नाहीये, ती जमिनीवरच आहे. इथे आपल्या पाठीच्या कण्याला प्रेशर येतो, मणक्याच्या इथे प्रेशर आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि उलट चाल करताना ज्या क्रमाने आपण वरती आलोय त्याच क्रमाने उलट चाल. म्हणजे आधी पोटाचा भाग, मग छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक, कपाळ, सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली करायचे आणि विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया मग.
एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हातांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, बोटं अर्धवट मिटलेली. आपण पाऊल रोटेशन करायच्या आधी करणार आहोत सायकलिंग. तुम्ही सगळ्यांनी सायकल चालवली असेल किंवा तुम्हाला ती कृती सुद्धा माहिती असेल सायकलची. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय जे आहेत ना, हे थोडेसे वर उचला, थोडेसे वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हा बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. आणि आता रिव्हर्स सायकलिंग, उलट. 1 2 उलट सायकलिंग, 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि सावकाश जमिनीवर ठेवा. बरोबर. विश्रांती. सायकलिंग आता पुन्हा ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी हे सायकलिंगचं थोडंसं आपल्या साधनेमध्ये असू देत रोज. म्हणजे इथे वेट लॉस तर होतोच, पण त्याचबरोबर आपले कोर मसल जे आहेत ना ते सुद्धा अधिक म्हणजे कार्यक्षम होतात. आणि फ्लॅट टमी जो आपण म्हणतो तो सुद्धा आपल्याला त्या सायकलिंगमुळे मिळतो. विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता पायाचं रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे आहेत. ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. एक एक पाय तुम्ही रोटेट करू शकता. तिथे आपण दोन्ही पाय एकत्र घेतोय त्याच्याऐवजी. सुरुवात करूया. दोन्ही पाय 10 अंश वर. 20 30 40 50 60 70 80 90 बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1 पावलं जमिनीला लागू दे, अगदी सावकाश कर. 2 ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने करूया 2 वेळेला. डावीकडून उजवीकडे. 1 ठीक. 2 सावकाश पाय वर आहेत, नियंत्रित सावकाश जमिनीवर येऊ दे. विश्रांती. बरं. आता इथे मी बघितलं तर बऱ्याच जणांचं वरच्या वरच रोटेशन होत होतं, पावलं जमिनीच्या दिशेने जात नव्हती. तर आता इथे एक सोपी ट्रिक सांगते, त्याप्रमाणे कृती करा. म्हणजे आता जी आपण कृती केली ही तुम्हाला पुढे व्यवस्थित करता येईल. तुम्ही झोपून बघितलं तरी चालेल, म्हणजे उठून बसायची गरज नाहीये. आपण एकत्रित करूया, सोपं आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता सर्वप्रथम डावा पाय फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल जमिनीला लागू देत. उजवा पाय आपला सरळ आहे. ठीक आहे. आणि आता उजवा पाय सावकाश 90 डिग्री वर घ्या. हा. आणि आता आपण एकेका पायाने रोटेशन करूया. उजवा पाय आता रोटेशन उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. 1 आणि आता बघा पाय खाली जातोय का आणि वर येतोय का सहज. 2 बरोबर. 3 छान. पाय पूर्णपणे खाली जमिनीला लागू दे. आणि आता अँटी क्लॉकवाईज दुसरीकडून विरुद्ध बाजूने. 1 पाऊल जमिनीला लागू दे खाली येताना, गुडघ्यातनं सरळ. 2 बरोबर. आणि 3 पुन्हा पाय वर आहे 90 अंशापर्यंत उजवा पाय आणि तो सावकाश जमिनीवर ठेवा. आता डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. मगाशी जे आपण केलं उत्थित द्विपादासन हे थोडंसं ऍडव्हान्स होतं, त्यामुळे ही आधी सोपी पद्धत आधी करायची आणि मग आपण त्या प्रकारे कृती करू शकतो. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल जमिनीवर लागू देत. आणि डावा पाय
90 डिग्री वर घेऊन या सावकाश, गुडघ्यातनं सरळ ठेवू आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे 1, टाच जमिनीला लागू देत, खाली येताना 2, सावकाश करा, बरोबर, 3 आणि आता विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे 1, मोठं वर्तुळ करायचं पायाने, 2, बरोबर, आणि 3, पुन्हा पाय वरती आणि सावकाश जमिनीत, बरोबर. आता उजवा पाय सरळ करा, विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आपण ज्या पायाच्या मुवमेंट करतो ना, त्याच्यामुळे आपले हिप जॉईंट जे आहेत ना, ते मोकळे होतात. थोडस पहिल्या दिवशी जेव्हा आपण योगासनं करायला सुरुवात करतो, थोडस बॉडी पेन होऊ शकतं, पण जसजशी शरीराला सवय होईल तस तसं ते बॉडी पेन सुद्धा कमी होईल. आणि आता सुरुवात करूया अर्ध द्रोणासनाला. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपल्या हाताच्या आधाराने आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलायची आहे. थोडस आपल्या हाताच्या कोपरांचा आधार घ्यायचा, आपल्या कोपरांच्या आधाराने अपर बॉडी वर उचलून घ्या, बरोबर, हा, छान. आणि रिलॅक्स, खांदे पाठीचा कणा रिलॅक्स, उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला, नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, 1, 2, 3, बरोबर. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे, एकदा कृती लक्षात आली की मग नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे, 1, 2, 3, 4, 5, उजवा पाय खाली, डावा पाय वर उचलूया, गुडघ्यातनं सरळ, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, 1, 2, 3, 4, 5, बरोबर. सावकाश डावा पाय खाली. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. ठीक आहे, थांबायचंय, 1, 2, 3, 4, 5, सावकाश दोन्ही पाय खाली. आपल्या पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येऊ देत, हाताच्या आधाराने कुठेही धाडकन डोकं न आपटता सावकाश खाली या आणि विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या, बरं. आता आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटून घ्यायचे, लक्ष आपल्या श्वासाकडे. काल जो आपण टीव्ही पोस्चर केला तोच आता पुन्हा एकदा करूया. आपल्या दोन्ही हातांचे स्टँड करायचे आणि आपल्या हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा असेल, बरोबर. आणि आता दोन्ही पाय मागून जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ घेऊन या आणि दोन्ही पाय फोल्ड करा, बरोबर. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे, पाय फोल्ड, सरळ, टाचा आपल्या सीटला लागू दे आणि सरळ करायचे, बरोबर, फोल्ड, सरळ, बरोबर. आणि आता पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, थोडस अंतर घ्या, हा, बरोबर. आणि आता आपली पावलं जी आहेत ना, आपण टाळी कशी वाजवतो तशी पावलाने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करा, बघा अशी पावलांनी टाळी, आपण हाताने कशी टाळी वाजवतो तशी पावलाने टाळी वाजवायची माझी, बघा खूप छान वाटतं आपल्याला जेव्हा आपण पाय आपले थोडेसे असे पसरले जातात ना. आता आपण बरीच एक्सरसाइज केली पायाची, त्यामुळे हे थोडस रिलॅक्सेशन वाटतं आपल्याला, बरोबर. छान छान करताय, सगळ्यांचं दिसतंय व्यवस्थित.
नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. कुठेही श्वासाच्या गतीला आपल्याला वाढवायचं नाहीये, रिलॅक्सपणे करायचं. बरोबर, थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय खाली घेऊन या आणि दोन्ही पाय जुळवून घ्या मागच्या मागे. आपले हात खाली येऊ दे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि आपलं कपाळ जमिनीवर. आपण रिलॅक्सेशन मधूनच पूर्वस्थितीकडे आलेलो आहोत, सुलभ भुजंगासन करण्यासाठी. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने, कपाळ जमिनीवर आहे आणि आता दोन्ही हात आपल्याला दुमडायचे आहेत, फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत येऊ दे. हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये. दोन्ही पाय जुळलेले आहेत, पावल्याला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. रिलॅक्स. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, पोटाचा भाग वर उचलून घ्यायचा. नजर सिलिंगकडे. खूप छान. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असू देत. हा, नजर सिलिंगकडे. आणि आता पाय थोडेसे मागून ताणण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपल्या बघा पाठीच्या मणक्याला प्रेशर येतो. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड म्हणजे आपल्या कंठस्थ ग्रंथी पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने, तिथे ताण दाब, पोटावरती ताण. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. हात ना डॉक्टर खाली ठेवा, हाताची कोपरं जमिनीवर राहू दे. हा, बरोबर बरोबर, बाकीच्यांचं बरोबर आहे. यथाशक्ती प्रयत्न. खांदे रिलॅक्स असतील. थोडा वेळ थांबू. 1 2 3 4 5. उलटचा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट खाली येईल, मग आपल्या छातीचा भाग, मग गळा, त्याच्यानंतर आपली हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर टेकवा. पायांमध्ये अंतर, हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. पुन्हा एकदा एका कुशीला वळा आणि मग हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. म्हणजे आपल्याला जास्त दुखापत किंवा असं गरगरल्यासारखं होणार नाही. पटकन आपण उठलो ना की मग गरगरल्यासारखं होतं. विश्रांती. आपण सुलभ भुजंगासन केलं, तिथे आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना ताण आलेला होता, बरोबर. गळ्यापासून पोटापर्यंत. म्हणून त्याला सप्लिमेंटरी आसन आहे, ते म्हणजे योग मुद्रा. तर ही कशी करायची बघून घेऊया. योग मुद्रा ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. जर जास्त दुखापत वाटली तर करणं सोडून द्या. तर आता इथे आपल्याला ह्या योग मुद्रा जी आहे ही आपण 2 प्रकारे करतो, पद्मासनस्थ आणि वज्रासनस्थ. तर आज आपण पद्मासनस्थ योग मुद्रा बघतोय. तर इथे आपल्याला पद्मासन करून घ्यायचंय. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन जे आपण काल पाहिलं. ही स्थिती आपली पक्की झाली की मग एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. आता मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला दिसलंय व्यवस्थित. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट. आता मी डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय. पुन्हा नजर जी आहे ही समोर. इथे आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं. आपले कोपरे जी आहेत ती सुद्धा आडव्या कक्षेमध्ये पसरली जातात. आणि मग पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत लोअर बॅक मधून पुढे झुकायला सुरुवात करायची. आधी पोटाचा भाग आपल्या पायावर येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग आणि मग आपली हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं किंवा कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये बघा, हाताची कोपरं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सोडायची, खांदे रिलॅक्स सोडायची. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर थोडंसं राहत असेल तर त्यांनी बघा काय करायचं, हाताची जी मूठ आहे ती सोडून द्यायची, दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या
आणि त्या आपल्या अशा समोर ठेवायच्या आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं आणि पुन्हा एकदा सगळे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. ज्यांचं कपाळ आणि जमिनीमध्ये अंतर राहील त्यांच्यासाठी ही सूचना आहे. आधी बघून घ्या कसं केलं जातं. आणि मग उलट चाल करताना हाताच्या ज्या मुठी आहेत त्या सोडून द्यायच्या. पुन्हा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि ज्या क्रमाने आपण खाली आलोय त्याच क्रमाने उलट चाल करायची. म्हणजे आपलं कपाळ, नाक, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत पुन्हा वर यायचं. ठीक आहे, लक्षात आलं. इथे जो आपला रक्तप्रवाह आहे तो डोक्याच्या दिशेने होतो, त्यामुळे उलट चाल करताना अगदी सावकाश करा. त्याचे फायदे तर आपल्याला आपल्या स्मरणशक्तीमध्ये तर वाढ होतेच, पण त्याचबरोबर आपल्या जे चेहऱ्याचे स्नायू आहेत ते सुद्धा अधिक तजेलदार होतात, कारण की ब्लड सर्क्युलेशन तिकडे चांगल्या प्रकारे होतं. सुरुवात करूया. पद्मासन, अर्धपद्मासन करायचं आहे. किंवा हेही जमत नसेल तर साधी मांडी घाला, काही हरकत नाहीये. सुरुवात करायची आहे. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. ती पकड पुन्हा एकदा आपल्या पाठीच्या कड्याकडे. पाठीचा कणा सरळ. खांदे आपले आडव्या कक्षेमध्ये पसरलेले. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. चेहरा शांत. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोटाचा भाग आपल्या पायावर येईल, त्याच्यानंतर छातीचा भाग, गळा, हनुवटी. बरोबर, छान. आणि मग सावकाश आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर असेल त्यांनी आपल्या हाताच्या मुठी वळून घ्या आणि त्या समोर ठेवा. परफेक्ट, बरोबर, छान. हा, बरोबर करताय. आणि पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आपला रक्तप्रवाह जो आहे हा डोक्याच्या दिशेने होतोय. मगाशी जे आपण आसन केलं भुजंगासन त्याच्यामध्ये ज्या स्नायूंवर ताण होता गळ्यावरती तिथे आता दाब आलेला आहे. पाठीच्या मणक्याला हलकासा ताण आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. यथाशक्ती थांबायचं आहे. आणि उलट चाल करताना हाताच्या ज्या मुठी समोर आहेत त्या पुन्हा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. हाताची पकड मागे असेल, बरोबर. हा, हाताची पकड मागे मागे घ्या. हा, बरोबर. आणि ज्या क्रमाने आपण आता खाली आलो आहोत त्याच क्रमाने वर या. कपाळ वर, नाक वर, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट वर. बरोबर, खूप छान. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळ्यालगत मिटून घ्या. आणि आपण जी योग मुद्रा केली त्या संपूर्ण मुद्रेचा आपल्या शरीरावर जो काही परिणाम झालाय त्याचा अनुभव घेऊया. जेव्हा आपण मुद्रांचा अभ्यास करतो तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवरती त्याचा डायरेक्ट परिणाम होतो. म्हणजे जसं आता इथे आपल्या पोटावरती दाब आलाय, त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथींवर दाब होता, ताण होता. म्हणून मुद्रांचा अभ्यास हा अतिशय उपयुक्त ठरतो आपल्यासाठी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बदलू शकता. पुढे आपण करणार आहोत प्राणायामाचा पूर्वाभ्यास. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. चेहरा शांत. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. काल आपण विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन पाहिलं ते म्हणजे उदर श्वसन आकार. आधी आपण त्याची प्रॅक्टिस करूया
आणि त्याच्यानंतर आज आपल्याला विभागीय श्वसनामधलं दुसरं श्वसन पाहायचं आहे, ते म्हणजे उर श्वसन, उकार. तर सुरुवातीला आधी मी तुम्हाला दाखवते उकार कसा करायचा आणि मग आपण ह्या दोन्हीही श्वसनाची प्रॅक्टिस करूया. तर जेव्हा आपण उर श्वसन करतो, तेव्हा आपल्याला श्वास घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करायचं असतं. बघा, आपण जेव्हा श्वास घेतो, तेव्हा आडव्या कक्षेमध्ये आपल्या छातीच्या स्नायूंचं प्रसरण करायचं. आणि श्वास सोडताना उकार पुन्हा एकदा आपले सगळे स्नायू पूर्ववत होतील. ठीक आहे? लक्षात आलंय? काल आपण अकार केला, श्वास घेताना आपलं पोट पुढे येत होतं आणि श्वास सोडताना अकार करताना आपलं पोट आतल्या दिशेला गेलं. तसंच आज आपल्याला उर श्वसन करायचंय. श्वास घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल आणि श्वास सोडताना उकार आपले छातीचे स्नायू पुन्हा एकदा पूर्ववत होतील. ठीक आहे? सुरुवात करूया. सुरुवातीला आपण 2 आवर्तनं अकाराची करूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा हेच. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. चेहरा शांत. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. हनुवटी आपली जमिनीला समांतर असेल, कुठेही आपल्याला आपली मान वर किंवा खाली न करता समस्थितीमध्ये ठेवायची आहे. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास करताना आपलं पोट बाहेर येईल. श्वास सोडताना अकार जाणीव उदर भागाकडे. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार. करूया पूर्ण श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार. पुन्हा एकदा आपले स्नायू पूर्ववत होतील. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आडव्या कक्षेत प्रसरण छातीच्या स्नायूंचं. श्वास सोडत उकार जाणीव उर भागाकडे. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उकार. रिलॅक्स. उदरश्वसन, उरश्वसन. उद्याच्या वर्गामध्ये आपण स्कंद श्वसन बघणार आहोत. विभागीय श्वसनामधलं शेवटचं श्वसन. आणि आता सावकाश आपण जी स्थिती घेतली आहे ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. काल आपण शवासनाची आदर्श स्थिती पाहिलेली आहे. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. 2 ते 3 मिनिटाचं शवासन, रिलॅक्सेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा लावला असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण करायचं आहे. आपण सगळं शरीर जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. नकळत आपल्या कमरेचा भाग वर उचलला जाईल तर तो अगदी रिलॅक्सपणे जमिनीवर ठेवा.
आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. आपली सुरुवात आज दंड स्थिती म्हणजे स्टँडिंग पोझिशन पासून झाली होती. तिथे आज आपण हस्त उत्तानासन, हस्त पादासन, एक पादतोलासन ही नवीन आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये केलेलं अर्ध द्रोणासन, ओटावर पडून केलेलं सुलभ भुजंगासन, बैठक स्थितीमध्ये केलेली योग मुद्रा आणि प्राणायामाचा पूर्व अभ्यास केलेलं ऊर श्वसन या सगळ्यांचा मागोवा आणि त्याचबरोबर जाणीवपूर्वक शिथिलीकरण. क्रमाक्रमाने प्रत्येक अवयव आपल्याला जाणीवपूर्वक शिथिल करायचा आहे. आपण आपल्या मनाला जशी सूचना देत देत ही कृती करायची आहे. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत मी शिथिल करत आहे. तो शिथिल होत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी शिथिल करत आहे. माझ्या पाठीच्या कण्यामध्ये असलेले 33 मणके मी मनाने शिथिल करत आहे. माझा उदरभाग, माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. उदर पोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, छोटंसं हृदय मी शिथिल करत आहे. माझा शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल झालेला आहे. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, आपलं नाक, नाकाच्या दोन नाकपुड्या, नाकाचा शेंडा, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल करत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझा शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतंय. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांततेचा अनुभव मी या क्षणी घेत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझी सगळी दुःखे, चिंता, काळजी, व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर मी चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर, मन माझं शांत झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे, आनंदी झालेलं आहे. आणि ह्या प्रसन्न आणि आनंदी अशा क्षणाला मी माझ्या स्वतःला एक संकल्प देत आहे. माझ्या मनाला संकल्प देत आहे, की मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. व्याधी विरहित आहे, औषध विरहित आहे. आणि ते कायम तसंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक, मानसिक आरोग्याला देणार आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे.
माझ्या जीवनातली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्याकडे माझी योग्य रीतीने वाटचाल सुरू आहे. योग कर्मसु कौशल्यम या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझा प्रत्येक कर्म हा प्रामाणिकपणाचा असणार आहे आणि तो भगवंताला मी अर्पण करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया. आपल्या मनातला हा संकल्प आपण त्यांच्यासमोर पुन्हा एकदा पुनरुच्चारण करूया. शवासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी, आरामदायी, सुखदायी असली तरीही आपल्याला आपला दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. आणि त्यासाठी आपली जाणीव पुन्हा एकदा आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. एक हलकासा खेच. आपण सज्ज होतोय प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आजच्या दिवसासाठी. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आपल्याला कुठेही झटका द्यायचा नाहीये, घाई गडबड करायची नाहीये. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. डोळे अलगद मिटलेले. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया शांती पाठाला. माझ्या मागोमाग आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. त्रिविधही तापांची आपल्यामधून शांती हो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. नमन मुद्रा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होतीये. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता 6:30 वाजता. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. आहे का तुम्हाला शंका? नाही ना? ओके, ठीक आहे. तर मग भेटूया उद्या सकाळी 6:30 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.